महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापले आहे. मुंबईत 60% परप्रांतीय आणि 40% मराठी मतदार असल्याने ठाकरे बंधूंना सत्ता मिळणे कठीण ठरेल असा ठाम दावा त्यांनी केला. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तरी निवडणुकीत त्याचा फारसा फायदा होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील 29 महापालिकांमध्ये महायुतीला 90%हून अधिक यश मिळेल असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. नवी मुंबईत गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यात मतभेद असले तरी महायुती आतून एकसंध असल्याचा दावा करण्यात आला. पनवेल महापालिकेसाठी होणारी आठवले यांची सभा प्रचाराला नवे बळ देणारी ठरणार आहे असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आता या संबंधात हा सांगणार आहे की पनवेल महानगरपालिकेची निवडणूक ही आमच्यासाठी फार अवघड निवडणूक नाही. या ठिकाणी प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, रामसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी या ठिकाणी स्ट्रॉंग असा पक्ष आहे आणि त्याला रिपब्लिकन पक्षाची फार मोठी साथ आहे. आणि या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसही सुद्धा आपल्या महायुतीसोबत आहे. त्यामुळं या ठिकाणी ही निवडणूक जिंकणं आम्हाला अजिबात अडचणीचं वाटत नाही आहे, कारण नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात पनवेलचा विकास झालेला आहे. अनेक प्रश्न या ठिकाणी सुटलेले आहेत आणि अजूनही प्रश्न काही पेंडिंग आहेत ते सोडवण्यासाठी जो आमचा जे NDAचं सरकार आहे ते सरकार भारत सरकारकडून मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालचं जे सरकार आहे, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजितदादा पवार हे जे आमचं महायुतीचं सरकार आहे, हे सरकारसुद्धा पनवेलला स्ट्रॉंग करण्यासाठी, पनवेलच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आम्ही पनवेलला भरपूर अशी मदत करणार आहोत. आपण उद्धव ठाकरेंचा किस्सा देखील सांगितलेला आहे की त्यांच्या मशिलीमध्ये ऑइल नाही, मी हे सांगितलं की आता उद्धव ठाकरे हे जे आहे ते राज ठाकरे आणि त्यांनी सोबत घेतल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये फूट झालेली आहे. काँग्रेस पक्ष वेगळा झालेला आहे आणि आता त्यांची ताकद पूर्णपणे ती उद्ध्वस्त झालेली आहे किंवा ती छिन्न झालेली आहे. उद्धव ठाकरे यांनी 19मध्ये आमच्यासोबत राहायला पाहिजे होतं, महायुतीसोबत राहायला पाहिजे होतं. ते काँग्रेसकडे गेले, 2.5 वर्षाचं मुख्यमंत्रीपद मिळालं, पण त्यांनी धनुष्यबाण ते त्यांच्या हातून गेलेलं आहे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराची प्रतारणा करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीमध्ये खंजीर पोचला होता आणि त्यामुळं त्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं तिकडे जरी ते गेलेले असले तरी आता मुंबई महानगरपालिकेमध्ये राज ठाकरेंना त्यांना फायदा अजिबात होणार नाही, कारण मुंबईमध्ये 60% नॉन मराठी वोटर्स आहेत, 40% मराठी वोटर्स आहेत आणि त्यामुळं राज ठाकरेंना सोबत घेतलेलं असल्यामुळं त्यांचं मोठं नुकसान होणार आहे, पाणीपत होणार आहे. आणि आम्ही सगळी महायुती जी आहे, BJP, शिवसेना आणि RPI आम्ही सोबत सगळे लढतो आहोत आणि मुंबई महानगरपालिकेसुद्धा आम्ही जिंकणार आहोत, पनवेलची महानगरपालिका आम्ही जिंकणार आहोत आणि महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिका ज्या आहेत त्याच्यामध्ये 90-92% महानगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. लाडक्या बहीण योजनेचा फायदा महायुतीला लाडक्या बहिणींचा जो फायदा आहे तो होणार आम्हाला विधानसभेमध्ये जास्त फायदा झाला होता आणि आता ही लाडकी बहीण योजना सुरू असल्यामुळं त्याचा फायदा मला होणार आहे, कारण ही योजना बंद पडणार अशा पद्धतीचा अफवा पसरवण्यात आल्या. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अनेक वेळेला जाहीर केलेलं आहे की ही योजना अजिबात बंद होणार नाही. लाडक्या बहिणींच्या पाठीशी आम्ही आहोत आणि ही योजना चालूच राहणार आहे. एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये नवी मुंबईत वॉर पाहायला मिळतात. खरं तर महायुतीचे हे दोघे असून वॉर पाहायला मिळतात. एकनाथ शिंदे कुठेतरी बोलतात मला वाटतं की नव्या मुंबईमध्ये जरी एकनाथ शिंदे आणि गणेश नाईक यांच्यामध्ये जरी होत असले वार तरी त्या ठिकाणी BJPची होणार नाही हार. आणि आम्ही जरी एकमेकाशी भांडलो तरी निवडणुकीनंतर आम्ही एकत्रित सरकारमध्ये तर आहोतच आहोत. पण ज्या ठिकाणी जागा BJPला कमी पडतील तिथे एकनाथ शिंदे आमच्यासोबत आहेतच, अजितदादा आमच्यासोबत आहेतच. त्यामुळं आम्ही जरी भांडलो तरी आमचं भांडल्यासारखं आम्ही करतो, पण आतून आम्ही एकच आहोत. त्यामुळं 8 वर्षांनंतर ही निवडणूक आली होती आणि त्यामुळं अनेक पक्षांकडं मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवार होते. त्यामुळं अनेक ठिकाणी युती झालेली नाही, अनेक ठिकाणी झालेली आहे आणि जिथं झालेली नाही त्या ठिकाणी निवडणूक नंतर युती होणार.
चला चला आरपीआयची जरी 10 ते 15% जरी मतं असली तरी देखील ती निर्णायक आहेत. मात्र असं असताना नवी मुंबईत आरपीआयला एकही जागा मिळत आली नाही. पनवेलमध्ये एक जागेवर समाधान मानावं लागलं. नाही आता ठीक आहे. मागच्या वेळेला 3 जागा मला दिल्या होत्या. यावेळेला त्यांची अडचण होती. यावेळेला शिवसेना सोबत आली, राष्ट्रवादी सोबत आली आणि राष्ट्रवादीला 2 जागा, शिवसेनेला 4 जागा. त्या कम्पॅरिझनमध्ये आरपीआयला 1 जागा मिळणं ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. अजून जागा मिळायला हव्या होत्या. जर कदाचित शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्यासोबत आली नसती तर आम्हाला 3-4 जागा मिळाल्या असत्या. पण एका जागेवर आम्ही समाधानी आहोत. नंतर सत्ता आल्यानंतर सत्तेमधून अजून काहीतरी आम्हाला इथं मिळेल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. चला चला.